अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यात एका आदिवासी बांधवाची 4 व्हीलर गाडी देण्याच्या बहाण्याने तब्बल 6,10,000 रुपयाची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। ही घटना 2024 मधील असून 2 वर्ष उलटूनही ना गाडी मिळाली ना पैसे परत मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत संबंधित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील काकरमल गावातील दीपक गणू जांभेकर या आदिवासी बांधवाची 4 व्हीलर गाडी देण्याचे आमिष दाखवून 6,10,000 रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये हमीश शेख आणि शकील यांनी गाडी देण्याच्या बहाण्याने ही रक्कम घेतली। मात्र 2 वर्षे उलटूनही संबंधित व्यक्तीला ना गाडी मिळाली ना दिलेले पैसे परत मिळाले असल्याचा दावा करण्यात आला आहे। या फसवणुकीमुळे संबंधित आदिवासी बांधवाला आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आरोपींशी अनेकदा संपर्क साधूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने पोलीस अधीक्षकाकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे। अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या वतीनं आज आम्ही सन्माननीय पोलीस अधीक्षक यांना आम्ही याचा निवेदन देणार आहोत। निवेदन अशाबाबत आहे की मेळघाटमध्ये जे ग्राहकांची फसवणूक होऊन राहिली आहे, ग्राहकांबाबत ज्या आमच्याकडे तक्रारी ग्राहकांच्या आमच्याकडे ज्या तक्रारी निर्माण झालेल्या आहे त्या तक्रारीवर सन्माननीय पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करावी असा आमचा हा आजचा उद्देश आहे। लूटमार नाही झाली पाहिजे, ग्राहकांची कुठं फसवणूक झाली नाही पाहिजे, याच्याकरता आजचं हे निवेदन आहे। आणि अखिल भारतीयचा हाच उद्देश आहे की ग्राहकांसोबत कोणतीही फसवणूक, ऑनलाईन फसवणूक असो, ग्राहकांची फसवणूक असो, ती फसवणूक व्हायला नको याच्याकरता अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद हे हमेशा सज्ज असते। आणि ज्यांची कोणाची तक्रार होत असेल, ज्यांची कोणाची फसवणूक असेल, त्यांनी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा व त्यांची तक्रार जी आहे ती तक्रार अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदच्या नावानं देण्यात यावी अशी आमची या निवेदनाद्वारे सगळ्यांना विनंती आहे। या प्रकरणातील आरोपाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। फसवणुकीच्या अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात येत असून अशाच विश्वास आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।